यातच चक्रधारक रसिक हो. विद्या विकास कला मंच आयोजित आनंद यात्रा एक सुरेल कला प्रवास या दिवाळीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दिवाळी सार्थ कशी करावी, सुरेल कशी करावी याचा सुरेल पाठ आपल्या विद्या विकास कला मंचाने मागच्या वर्षापासूनच घालून दिलाय. त्याचं फलित म्हणजे दिवाळीच्या एकंदर सांस्कृतिक आनंदाकडे वेगळ्या नजरेने पाहणारा, एक वेगळी वाट दाखवणारा आपला कार्यक्रम. आज कार्तिक मासाच्या आरंभी आपल्या कार्यक्रमाचा प्रारंभ श्री अनिल वैद्य यांच्या 3 तालातील तबला वादनाने झाला. विलंबित लयीतला रेला आणि द्रुत लयीतली बंदिश आपण ऐकली. श्री अनिल वैद्य हे 1976च्या बॅचचे आपले माजी विद्यार्थी. ते या संपूर्ण कार्यक्रमात तबल्यावर साथही देत आहेत. खरं तर तबला शिकायला यांनी 10वी नंतर सुरुवात केली. श्री विनायक खारकर सरांकडून तबल्याचे बेसिक शिक्षण घेतल्यानंतर पंडित पंढरीनाथ नागेशकर यांचा गंडाबंध शिष्य झाले. नंतर पंडितजींचे सुपुत्र पंडित विभव नागेशकर यांच्याकडून पुढील शिक्षण यांनी घेतलं. 1978 पासून गुरु श्रीमती आशाताई जोगळेकरांकडे कथ्थकमध्ये शास्त्रीय नृत्याचं शिक्षण घेतलं. 1987ला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ या संस्थेची संगीत विशारद पदवी प्राप्त केली. आपल्या शाळेबद्दल यांना अतिशय जिव्हाळा वाटतो. शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा असं यांना मनापासून वाटतं. नेक्स्ट जनरेशन तयार झाली पाहिजे. ज्या दृढतेने, निष्ठेने तंत्र शिकून आमची पिढी शास्त्रात पारंगत झाली, त्याच तन्मयतेने आत्ताच्या पिढीनेही नैपुण्य प्राप्त करावे अशी कळकळ ते व्यक्त करतात. आज इतक्या वर्षांनंतरही
शाळेवर भरभरून प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना त्रिवार वंदन. आज पाडवा, कार्तिक मासारंभ, शुक्ल पक्ष प्रथमा. दिवाळी हा सण आश्विन कार्तिक महिन्याच्या संधी कालात येतो. कालच्या संध्याकाळी श्री लक्ष्मी पूजन करून भरभराटीचा आणि समृद्धीचा आशीर्वाद घेतला. राक्षसांचा वध करून महाकालीचा क्रोध शांत झाला नाही तेव्हा श्री शंकराने स्वतः देवी चरणी लोटांगण घातले आणि तिचा क्रोध शांत केला. ती आठवण म्हणूनही श्री लक्ष्मी पूजा करतात. अमावस्या असूनही अतिशय शुभ दिवस मनवतो. काल आश्विन मासाची समाप्ती झाली. आजचा दिवस बळीराजाचा. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळवला होता. त्यामुळे भयभीत होऊन देवांनी श्री विष्णूला पाचारण केले. त्याने वामन रूप धारण करून दानशूर बळीकडून 3 पायाने भूमी मागितली आणि 2 पायांनी त्रैलोक्य पादाक्रांत करणाऱ्या वामनाचा 3रा पाय मात्र स्वतःच्या मस्तकावर घेत स्वतःला पाताळात गाडून बळीने घेतले. मात्र बळीच्या दातृत्वाने आनंदित होऊन विष्णूने दिवाळीच्या दिवशी बळीचे राज्य आठवणीत ठेवून साजरे होईल असा आशीर्वाद दिला. आपण म्हणतो ना, इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो. दिवाळीचे असे आनंदमय वातावरण असल्यावर त्या आनंदाचे वर्णन काय आणि किती करावे हो.
बात आहे. किती किती आनंद झालाय. सतीचं वाण या चित्रपटातील हे गोड गाणं जगदीश खेबुडकर यांनी शब्दबद्ध केलेलं आपल्यापुढे सादर केलंय सौ सारिका भाट यांनी. 1997 बॅचच्या या सारिका भाट पूर्वाश्रमीच्या सारिका वाडेकर, अतिशय मस्तीखोर आणि बॉसिंग नेचरची विद्यार्थिनी. 1997 बॅचच्या या सारिका वाडेकर पूर्वाश्रमीच्या सारिका भाट, अतिशय मस्तीखोर आणि बॉसिंग नेचरची विद्यार्थिनी. स्पोर्ट्समध्ये आंतरशालेय स्पर्धांमध्ये अव्वल होती. आता सारिका श्रीमा विद्यालयात शिक्षिका म्हणून सेवेत आहेत. घरची जबाबदारी काही कारणास्तव लवकर अंगावर येऊन पडली. आता त्यांचं कुटुंब, त्यांच्या मुली आणि त्या, पण मुलींच्या पाठिंब्यामुळे आत्ता ते आपल्या गाण्याची आवड पूर्ण करताय. आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने सतत हसतमुखाने आपल्याला त्या दिसतायत. कठीण काळात सामोरे गेल्यामुळे दुसऱ्यांसाठी आदर्श ठरल्या. शाळेतील शिक्षकांच्या प्रोत्साहनाने, मायेमुळे, मायेच्या शब्दांमुळे आयुष्याला योग्य दिशा मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे. सारिका, तुझ्या जिद्दीला, हिमतीला सलाम. आज पाडवा. काही धर्मांमध्ये आज नवीन वर्षाचा आरंभ होतो. जैन धर्मांचे 24 तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच अवतार सांगता केली होती. महावीर संवत त्यांच्या दुसऱ्या दिवशी होतं, म्हणून पाडव्याला अनेक प्रांतांतील लोक नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साल मुबारक करतात. ही ज्योत विझून गेली म्हणून बहिर्ज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू म्हणून या धर्मातही दिवाळीत दिवे लावले जातात. संत ज्ञानेश्वरांनाही आपल्या कार्याची समाप्ती होण्याची वेळ अगोदरच कळली होती. त्यामुळे विठ्ठलाकडून आज्ञा घेताना त्यांनी आपण लावलेल्या रोपाचे आता वृक्षात रूपांतर झालंय असं सांगून निरोप घेण्याची आज्ञा घेतली आणि मग ते चिदानंद स्वरूपात विलीन झाले. मोगरा फुलला, मोगरा फुलला,
जीवाशिवाची भेट घडली, आत्मा परमेत मला जाऊन मिळाला. किती सुख असेल नाही. अगदी नेमकं तेच ज्ञानेश्वरांनी ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी ते इतकं अप्रतिम चालीत बसवलंय, आपल्या पुढे सादर केलंय आपल्या माजी विद्यार्थिनीने गीतांजली वरळीकर यांनी. गीतांजली पूर्वाश्रमीची गीतांजली मोहिते 1997च्या बॅचची ही विद्यार्थिनी. शाळेत मस्ती करणारी, बडबड करणारी, गप्पात रमलेली, धिंगाणा घालणारी अशी मी सामान्य विद्यार्थी होते असं ती म्हणते. पुढे हिने भगुबाईमधून सिव्हिल इंजिनिअरिंग आणि SP कॉलेजमधून डिग्री संपन्न केली. 16 वर्ष जॉब केला आणि आता स्वतःचं फ्रीलान्सिंग करते. गाण्याबद्दल विचारलं तर म्हणे बाळकडू घरीच मिळालं. भाऊ वडील सर्व गायक, घरीच मैफिली सजत, गावी ही भजनं, सर्व गाण्याचे प्रकार इतक्या तन्मयतेने आणि उत्तम होत की तिथेच गोडी लागली. सुरांचं ज्ञान पक्क झालं. गीतांजली, तुझ्या पुढील संपूर्ण वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. रसिक हो. आपल्या कार्यपूर्तीच्या समाधानाने संतश्रेष्ठ ज्ञानदेवांना झालेलं सुख आणि त्यांना मिळालेला आनंद किती अवर्णनीय होता नाही. पण मग सामान्य माणसांचं काय? ती अशी आनंदित होतात का? हो तर आनंदाचा अनुभव हा आपल्यासारख्या सामान्य माणसांना सुद्धा येतो. कष्टकरी समाजातला माणूस सुद्धा आनंदाचा अनुभव घेत असतो. त्यांच्या श्रमाची जाण तर प्रत्यक्ष भगवंतालाही असतेच की. गदिमांनी सांगितलंय, नसे रावळी नसे मंदिरी, जिथे राबतो हात तेथे हरी. असा सामान्य माणूस आपला आनंद छोट्या छोट्या गोष्टीतनं घेत असतो. त्याचा देव, त्याची कुलदेवी, त्याचं काम, त्याचा घाम आणि त्याची अगदी प्रेमळ, अगदी प्रामाणिक, नितांत अशी परमेश्वरावरची भक्ती. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. या जांभऱ्या गर्दीत, या जांभऱ्या गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. पिकल्या शेतावर तुझ्या आभाळाचा जर. या पिकल्या शेतावर
तुझ्या आभाळाचा झर या डोंगर वस्तीवर मुळ शंभूची पाखर त्याच्या पंखात 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 नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर लिंगोबाचा डोंगर आभाळी आला लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला ठाकर गडी तिथं कधी नाही गेला हे ठाकर गडी तिथं कधी नाही गेला लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला हे लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला हाती घेई दोर ठाकराचा पोर हाती घेई दोर ठाकराचा पोर सूर्यदेव भर डोक्यावरी आला नाग्याचा जोरा थोडा खालीवर झाला डोंगर चढायचा सराव चालला डोंगर चढायचा सराव चालला ठाकर गडी तिथं कधी नाही गेला ठाकर गडी तिथं कधी नाही गेला लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला रे लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला वा, काय धमाकेदार परफॉर्मन्स झाला. यातले तिघही आपले माजी विद्यार्थी आणि आपले कलाकार श्री अविनाश सावंत हे 1985च्या बॅचचे. अविनाश शांत अबोल, चित्रकलेत होता, मेडल्स मिळवलेत त्याने, क्रीडा क्षेत्रात होता. आता तो LIC मध्ये विकास अधिकारी आहे. अविनाश शाळेचे अनंत उपकार मानतो. अजूनही प्राथमिक शाळेतील शिक्षकांशी ऋणानुबंध ठेवू नये. नोकरीमध्ये जे कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं तेही त्याला शाळेतल्या प्राथमिक शिक्षकांनी दिलं याचं त्याला कौतुक वाटतं. शाळेचं देणं लागतं म्हणून तो आजही शाळेसाठी मनापासून काम करतो. तुला पुढील तुझ्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा. मेडलीमधले दुसरे कलाकार श्री वैभव पटवर्धन. 2000च्या बॅचचे वैभव अभ्यासात अतिशय हुशार होता आणि सर्वांना अगदी प्रिय होता. शाळेच्या बँडमध्येही होता. तिथूनच त्याला वाद्यांची आवड निर्माण झाली. शाळेतल्या कारंडे बाईंमुळे नाटकाचा प्लॅटफॉर्म मिळाला असं तो म्हणतो. त्यामुळे नंतर सह्याद्री चॅनलवर सिरियलमध्येही त्याला काम मिळालं. नंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता घेता SP कॉलेजमध्ये BE इलेक्ट्रिकल डिग्री घेताना मराठी वाङ्मय मंडळ स्थापलं आणि मग मोठे मोठे कार्यक्रम करू लागला. व्यावसायिक रंगभूमीवर शिवबा या नाटकातून काम करत असताना त्याने त्याचे 175 प्रयोग केले. तेव्हा तो तांत्रिक बाजूही शिकला. सध्या गंधार ही संस्था मुलांना सोबत घेऊन वेगवेगळे उपक्रम करत असते. आता शाळेशी जोडला गेलाय तेही मुलांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने. कारण शाळेत लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झालंय. वैभव, तुझ्या पुढील वाटचालींसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
जागर जागर डोंगर माथ्याला घाव जागर जागर डोंगर माथ्याला हे तल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर रंगून उघड देवी दार हे तल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर रंगून उघड देवी दार नदीच्या पाण्यावर आगीन फुलत तुझ्या नजरेच्या तालावर काळीच डुलत नाद आला ग जीवाच्या डुगराला नाद आला ग जीवाच्या डुगराला तल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर रंगून उघड देवी दार तल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर रंगून उघड देवी दार नवसाला पाव तू ग देवी माझ्या हाकला धाव हाकला धाव तू ग देवी माझ्या अंतरी राव अंतरी राव काम क्रोध परतुनी लाव काम क्रोध परतुनी लाव तू देवी माझी पार कर नाव तू डोळा भरून तुझी मूरत पाहीन तुझा महिमा गाईन तुला घुगऱ्या वाहीन तुझा भंडार खाईन दृष्ट लागली हळदीच्या अंगाला ग दृष्ट लागली हळदीच्या अंगाला तल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर रंगून उघड देवी दार तल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर रंगून उघड देवी दार यल्लम्मा आईचा सागर यो भक्तीचा सागर निवदाची भाकर गाविती जमल्या गले कर हे पुनवचा चांदवा देवीचा ग मायेचा पासर आई तुझा मायेचा पासर जागर यो भक्तीचा जागर नारदान वटी मी भरीन तुझी सेवा मी करीन तुझा देवारा धरीन माझी मंजळ भरीन आई सांभाळ तुझीत लेकराला आई सांभाळ तुझीत लेकराला तल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार तल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार हे यल्लम्मा देवीचा सागर यो भक्तीचा सागर निवदाची भाकर दावी जमला ग कर
मायेचा पाझर जागर यो भक्तीचा जागर वा. प्रसाद पालव 1993च्या बॅचचे. प्रसाद म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. शाळेत तो एकदम गुड बॉय होता, शांत होता, स्नेह संमेलनात भाग घ्यायचा. BSc ग्रॅज्युएट असलेला प्रसाद RBS मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. गेली 10 वर्ष गाणी गातो, लिरिक्स लिहितो, रचना स्वरबद्ध करतो, निवेदन करतो, लिहितो, कार्यक्रम अरेंज करतो, तालवाद्य वाजवतो. अशीच घोडदौड पुढे चालू राहू दे अशी आम्हा सर्वांकडून शुभेच्छा. रसिका हो, आज आपण इथेच थांबणार आहोत, पण उद्या दिवाळीचा 3रा दिवस आहे. उद्या भाऊबीज आहे. तेव्हा भेटूया आपल्या कार्यक्रमात, आनंद यात्रेत एक सुरेल कला प्रवास. धन्यवाद.